हा, असा हॉर्नचा वापर होणं. आता स्लो करा आणि मग डावीकडं आरसा बघायचा. हा यावं हे असं म्हणजे दोन्ही बाजूला आरशापर्यंत बघितलं की क्लिअर होणार ते गाडी लागायली का नाही ती, त्याची नंबर प्लेट दिसते का, ह्या गोष्टी कळायला पाहिजे. आता इथं पण कुणीकडे बघा, आता समजा डावीकडे वळायचंय, स्लो करा लेफ्टला वळायचं, सरळ ठेवा अगोदर, सारखा पुढं. ती मोटरसायकल हे आरशाच्या पुढं जाऊस तर यायचं नाही. वळा, आता वळा पूर्ण, या पूर्ण करा सरळ हळूहळू. पण गडबड तुम्ही केली की तुम्हाला त्या गोष्टीचा धक्का लागण्याची भीती वाटणार. क्लचचा पॉइंट आणि ब्रेक हा एक जीवाने धरता आला पाहिजे. आपलं काय होतंय, ब्रेक धरला की आपण लगेच क्लच सगळा सोडायला बघतोच, नाही तर सगळा ब्रेकच. राईट, आरामशीर. गाडी स्लो आणि स्थिर जायला पाहिजे, मग काही अडचण येत नाही. आणि कधी बी आता हे समजा हे रोडला चालायलो, आता बघा लेफ्टला जास्त आहे गाडी, म्हणजे कशी जास्त आहे, हे इकडं काहीतरी पडलेलं आहे हे लक्षात आलं ना, तर दोन्हीचा सेंटर गाठता आला पाहिजे. म्हणजे मग दोन्हीकडून बी जागा राहते. काही काही अति जलदवाले आहेत, राईट 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 राईट, काही काही अति जलदवाले असतात. आणि बस अवय चल द्या, चला बसली गाडी, जास्त वळायची गरज नाही, डावा कॉर्नर बघितच जा. अवय हे असं असं चल द्या. आपण काय करतो, वळतोय त्याच बाजूला बघतो फक्त, मध्ये बघायचं. हा सेंटर दोन्हीचा, समजा राईटला वळायला तर डावा पण कॉर्नर बघता यायला पाहिजे. हा सरळ जाऊ द्या. अरे खड्डा सेंटरला घ्या, असं बरोबर आहे, बरोबर आहे. चल द्या. आता बघा त्या रिक्षापाशी जागा कमी आहे, करा क्लचचा वापर, स्लो करा, बस. या डावीकडं, हा शांत ठेवा, डावीकडे सारखा, अजून हॉर्न वाजू नका त्याला, सारखा डावीकडं, स्लो स्लो. हा चला, हे असं त्यांनी जागा सोडू नाही सोडू, तुमचं काम आहे की अगोदर डाव्या बाजूकडे सरकून किती जागा आहे बघणं, आणि त्याच्यानंतर क्लच सोडणं. ते बी मर्यादेतच सोडायचं आहे, जास्त नाही. सारखा राईटला, हा असं. या डावीकडं, या डावीकडं, असं. परत आता ह्या गाडीपाशी समजा पुढून एखादी बाईक येते, सारखा डावीकडं, सारखा स्लो करा, क्लचचा वापर, हा करा सरळ. आता करा सरळ, बस. हे बघा आता आरसा नाही लागत. या डावीकडं बघा, डाव्या साईडला हे बघा किती अंतर आहे. हे असं कळायला पाहिजे. त्या बघा आली बघा बाईक पडून, हे तेव्हा ते पण जाणार आणि तुम्ही पण जाणार. पण तुम्हाला स्लो मोशन घडवता आलं पाहिजे क्लचनी. क्लच आणि ब्रेकचा वापर एक जीवानी करण्यात आला की त्याचा बिलकुलही त्रास होणार नाही. चालू द्या, शांत चालू द्या, बरोबर आहे. आता डावीकडे वळून राईटला जायचं. या डावीकडं, या पूर्ण, या पूर्ण, हा बस. इंडिकेटर खाली करा आणि ते राईटला जाऊ द्या, शांत जाऊ द्यायचं. राईट, पूर्ण राईट. चला, ओके. करा सरळ, हळूहळू करा सरळ, हां चल द्या. चला चला, राईट चला. आता आरसा बघा तिथं लागतोय का, चलो द्या. असं या डावीकडं. आता बघा स्लो ठेवा गाडीला, गाडी जाते. सरका डावीकडं, सरका डावीकडं, जागा आहे भरपूर. हां करा सरळ, राईट. सरका राईटकडं. आता शांत ठेवा, क्लचचा दाब धरून. या डावीकडं, या डावीकडं, बस. हे असं बघा, ते आरशाला किती गॅप कमी. हा, पण ह्याच्यासाठी काय लागेल, क्लचचा पॉइंट धरलेला. पळून नाही होणार ही गोष्ट. तुम्ही जेवढं स्थिर चालणार तेवढं होणार. आणि तुमचे डोळे किती तुम्ही आरशामध्ये फिरवताय व्यवस्थित, याच्यावर सगळं काही बरोबर होणार आहे. गल्ली असू की थोडा मेन रोड असू, ट्रॉफिक मध्ये असू, तुम्ही आरशापर्यंत बघण्याची सवय. आणि गाडी कुठं उभी आहे, आपल्या आरशात बघायचंय काय, दोन्ही बाजूला जागा किती शिल्लक आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. ह्या बाई असं बघा, हळू चला फक्त, चल द्या, बरोबर आहे. असं, ओके. सरळ ठेवा, शांत, बरोबर. चल द्या. अवघड काही नाहीये, फक्त तुमच्या पाय दुखला गेला असं वाटतंय तर थांबून घ्यायचं थोडं, वाटलंच तर साईडला. पण पाय डायरेक्ट सोडून दिला की समोर त्याच्या अंगावर जाते गाडी.
राईट इकडं लेफ्टकडं येऊ द्या. या अलीकडं रोडमध्ये जायचंच नाही, या अलीकडं जागा आहे डावीकडं. हां करा सरळ, हळूहळू स्लो ठेवा, स्लो ठेवा. कारण आपल्या इथे बघा कसे रॉंग साईड येतात, काही घेणं देणं नाही त्यांना. चलो द्या.